मेरे प्यारे देशवासियों नमस्कार। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। आप 2021 यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीमध्ये गुंतला असाल। नए साल पर नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, हर संस्था प्रत्येक संस्था आने वाले साल पुढच्या वर्षात कुछ और आणखी काही अधिक उत्तम करण्याचा, उत्तम बनण्याचा संकल्प करतात। पिछले 7 गेल्या 7 वर्षांपासून हमारी ये आपला हा मन की बात कार्यक्रम देखील व्यक्ति की व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाला उजाळा देत और अच्छे आपल्याला आणखी काही चांगलं करण्याची, अधिक चांगलं बनण्याची प्रेरणा देत आला आहे। 7 वर्ष या 7 वर्षात मन की बात कथन करत असताना मी सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करू शकलो असतो। आपको भी आपल्यालाही ते आवडलं असतं, अपने भी आपणही त्याचं कौतुक केलं असतं। लेकिन मात्र ये मेरा माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर कोटी कोटी लोक असे आहेत जे फार उत्तम काम करत आहेत। वो देश के हे लोक देशाच्या येणाऱ्या भविष्यासाठी आपला आज खर्च करत आहेत। वो देश की आने ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी अपने प्रयास आपल्या प्रयत्नांवर आज प्राणपणानं झटत आहेत। ऐसे लोगों अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात, की गहरी खूप खोलवर प्रेरित करतात। मेरे लिए माझ्यासाठी मन की बात कायमच अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, खिला बहरलेला, सजलेला एक सुंदर बगीचा राहिला आहे। आणि मन की बात मध्ये तर दर महिन्यात मला या बाबीवरच विचार करावा लागतो की या बागेतल्या कोणत्या फुलांच्या पाकळ्या तुमच्यासाठी घेऊन येऊ। मुझे खुशी है मला आनंद आहे की आपल्या या बहुरत्ना वसुंधरेच्या पुण्य कार्यांचा अखंड प्रवाह निरंतर वाहता असतो। और आज आणि आज जेव्हा देश अमृत महोत्सव साजरा करत आहे तो जो जन त्यावेळी ही जी लोकशक्ती आहे, एकेका माणसाची शक्ती आहे, उसका उल्लेख त्या शक्तीचा उल्लेख, त्यांचे प्रयत्न, त्यांची मेहनत भारताच्या आणि एकूणच मानवतेच्या उज्ज्वल भविष्याची एका अर्थानं हमी देणारे आहेत। साथियों मित्रांनो, ये जन हे लोकशक्तीचंच तर सामर्थ्य आहे, सबका सर्वांचे प्रयत्नच आहेत ज्यामुळे भारत 100 वर्षातल्या या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करू शकला। हम हर आपण प्रत्येक संकटात एक एकमेकांसोबत एक एका कुटुंबासारखे उभे राहिलो। अपने मोहल्ले आपल्या वस्तीत किंवा शहरात किसी की कोणाची मदत करायची असेल जिससे जो तर ज्याला जे जे शक्य झालं त्यानं त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न केला। आज जगात लसीकरणाचे जे आकडे आहेत उनकी त्यांची तुलना भारताशी केली तर लक्षात येईल की आपल्या देशानं किती अभूतपूर्व कामगिरी केली आहे, किती मोठं उद्दिष्ट गाठलं आहे। वैक्सीन की लसींच्या 140 कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार करणं हे प्रत्येक भारतीयाचं स्वतःचं यश आहे। ये प्रत्येक हे प्रत्येक भारतीयाचा व्यवस्थेवर असलेला विश्वास दाखवतं, विज्ञानावरचा विश्वास दाखवतं, वैज्ञानिकांवर विश्वास दाखवतं और आणि समाजाच्या प्रती असलेली आपली जबाबदारी निभावणाऱ्या आपणा सर्व भारतीयांच्या इच्छाशक्तीचा हा पुरावाच आहे। लेकिन साथियों पण मित्रांनो, ये भी ध्यान रख आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कोरोनाच्या आणखी एका नव्या प्रकारच्या विषाणूनं आपल्या दारावर टकटक केली आहे। वर्षों का गेल्या 2 वर्षातला आपला अनुभव असा आहे की या जागतिक महामारीचा पराभव करण्यासाठी एक नागरिक म्हणून आपले स्वतःचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। ये जो नया हा जो नवा ओमिक्रॉन ओमायक्रॉन उपप्रकार आला आहे उसका अध्ययन त्याचा अभ्यास आपले वैज्ञानिक सातत्यानं करत आहेत। हर रोज दररोज नवी माहिती त्यांना मिळत आहे, सुझावों पर त्यांच्या सूचनांवर काम होत आहे। ऐसे में अशा वेळी स्वयं की स्वयंसजगता, स्वयं स्वयंशिस्त कोरोना कोरोनाच्या या स्वरूपाशी लढण्यासाठी देश की देशाची खूप मोठी ताकद आहे। हमारी सा- आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल याच जबाबदारीच्या जाणीवेसह आपल्या सर्वांना 2022 या वर्षात प्रवेश करायचा आहे। मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत महाभारताच्या युद्धकाळात भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हटलं होतं, नभ नभः स्पृशम दीप्तम, यानी गर्भ म्हणजे अभिमानानं आकाशाला गवसणी घालणं। ये भारतीय हे भारतीय वायुसेनेचं ब्रीदवाक्यही आहे। वाक्य भी भारत मातेच्या सेवेत गुंतलेले अनेक जीव अनेक जीव आकाशाच्या अमर्याद पोकळीला बुलंदियों को रोज रोज अभिमानानं कवेत घेत असतात, हमें बहुत आपल्याला खूप काही शिकवून जातात। ऐसा ही एक जीवन असंच एक आयुष्य होतं ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं।
वरुण वरुण सिंह सिंह उस हेलीकॉप्टर या महिन्यात तामिळनाडू इथे अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचे एक वैमानिक होते. उस हादसे में या अपघातात हमने आपण देशाचे पहिले CDS जनरल जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वीरांना गमावलं. वरुण सिंह यांनी देखील मृत्यूशी अनेक दिवस धैर्यानं झुंज दिली, मात्र नंतर तेही आपल्याला सोडून गेले. वरुण जेव्हा रुग्णालयात होते उस समय त्यावेळी मी सोशल मीडियावर जे काही पाहिलं ते माझ्या मनाला स्पर्शून गेलं. इस साल यावर्षी ऑगस्ट महिन्यातच त्यांना शौर्य चक्र दिलं गेलं होतं. इस सम्मान हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलं होतं. को पढ़ हे पत्र वाचल्यावर माझ्या मनात में पहला पहिला विचार हाच आला की यशाचं शिखर गाठल्यानंतरही ते आपल्या मुळांचं जतन करायला विसरले नव्हते. दुसरं असं, जेव्हा त्यांची आनंद साजरा करण्याची वेळ आली उन्होंने तेव्हा त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला. वो चाहते त्यांची इच्छा होती की ज्या शाळेत ते शिकले वहां के तिथल्या विद्यार्थ्यांचं आयुष्यही एक आनंदोत्सव बनावं. अपने आपल्या पत्रात वरुण सिंहजी यांनी अपने आपल्या पराक्रमाचं वर्णन केलेलं नाही, बल्कि तर आपल्या अपयशाविषयी ते बोलले आहेत. कैसे उन्होंने कसं त्यांनी अपनी आपल्यातल्या त्रुटींचं क्षमतेत रूपांतर केलं इसकी याविषयी त्यांनी लिहिलं आहे. बात में या पत्रात एके ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे, इट इज ओके एक सामान्य व्यक्ती असण्यात काहीही गैर नाही. एवरीवन विल प्रत्येक जण शाळेत सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही आणि प्रत्येक विद्यार्थी 90% गुण मिळवू शकत नाही. इफ यू डू जर आपण हे करू शकलो तर ती विलक्षण कामगिरीच असेल आणि त्याचं कौतुकही केलंच पाहिजे. हाउएवर मात्र जर आपण ते करू शकलो नाही तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्तीच राहणार आहात. कदाचित शाळेत तुम्ही एक सर्वसामान्य विद्यार्थी असाल, मात्र त्यावरून तुमच्या पुढच्या आयुष्याचं कुठल्याही अर्थानं मोजमाप केलं जाऊ शकत नाही. तुमच्या अंतःप्रेरणेचा शोध घ्या. ती कदाचित एखादी कला असू शकेल, संगीत, ग्राफिक डिझाईन, साहित्य, असं काहीही. व्हाटएवर यू जे काही काम तुम्ही कराल त्यात सर्वस्व होता. तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. दिवसअखेर कधीही असा नकारात्मक विचार करू नका की मी काहीच करू शकलो नाही. साथियों मित्रांनो, सामान्यापासून असामान्य बनण्याचा जो मंत्र त्यांनी दिला आहे तो देखील तितकाच महत्वाचा आहे. इसी पत्र याच पत्रात वरुण सिंह ने यांनी लिहिलं आहे, नेवर लूज कधीच आशा सोडू नका. नेवर कधीच असा विचार करू नका की तुम्हाला जे करायचं आहे त्यात तुम्ही कमी पडाल. इट विल नॉट कम ते सोपं असणार नाही. इट विल टेक त्यासाठी वेळ द्यावा लागेल टाइम आणि परिश्रम करावे लागतील. आई वाज मी अतिसामान्य होतो एंड टुडे आणि आज मी माझ्या कारकिर्दीत अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. डू नॉट हा विचार करू नका की 12वी बोर्ड परीक्षेचे गुण ठरवतील की तुम्ही आयुष्यात काय मिळवू शकता. बिलीव इन स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा. वरुण ने लिखा वरुण यांनी लिहिलं होतं कि अगर वो की ते एका विद्यार्थ्याला जरी प्रेरणा देऊ शकले तरी ते सुद्धा खूप असेल. लेकिन मात्र आज मैं आज मी सांगू इच्छितो, उन्होंने त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. उनका लेट त्यांच्या पत्रात भले ते भलेही केवल फक्त विद्यार्थ्यांशी बोलत असतील, लेकिन उन्होंने पण त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला संदेश दिला आहे. साथियों मित्रांनो, दरवर्षी मी अशाच विषयांवर विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत चर्चा करत असतो. इस साल यावर्षी देखील एग्जाम से परीक्षांआधी मी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा विचार करतो आहे. इस कार्यक्रम या कार्यक्रमासाठी 2 दिन 2 दिवसानंतर 28 डिसेंबर पासून माय mygov.in वर नोंदणी देखील सुरू होणार आहे. ही नोंदणी 28 डिसेंबर पासून 20 जानेवारी पर्यंत चालेल. इसके लिए यात 9वी ते 12वीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक और पेरेंट्स यांच्यासाठी ऑनलाईन स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. मैं चाहूंगा माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी यात नक्की भाग घ्यावा. आपसे मुलाकात आपल्याला भेटण्याची संधी मिळेल. हम आपण सर्व मिळून परीक्षा परीक्षा, कारकीर्द, यश आणि विद्यार्थी जीवनाशी निगडीत अनेक पैलूंवर मंथन करू. करेंगे. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मन की बात मध्ये मी आपल्या सर्वांना आता काहीतरी ऐकवणार आहे सरहद के जे सीमेपलीकडून खूप दुरून आलं आहे. से आई है ते आपल्याला आनंद सुद्धा देईल करेंगी
आणि आश्चर्यचकित देखील करेल. मुझे पूरा विश्वास मला खात्री आहे ये सुन की हे ऐकून तुम्हाला खूप बरं वाटलं असेल, गर्व की अभिमान वाटला असेल. वंदे वंदे मातरम मध्ये जो भाव दडलेला आहे वो हमें तो आपल्यात अभिमान आणि जोश जागवतो. साथियों मित्रांनो, आपने जरूर आपण नक्कीच हा विचार करत असाल की हा सुंदर व्हिडिओ आहे तरी कुठला, कुठल्या देशातून आला आहे. इसका जवाब याचं उत्तर तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल. वंदे वंदे मातरम सादर करणारे हे विद्यार्थी ग्रीसचे आहेत. वहां वे तिथे ते इलियाच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकतात. इन्होंने जिस त्यांनी ज्या सुंदरतेनं आणि भावनेनं वंदे मातरम गायला आहे गाया है ते अद्भुत आणि प्रशंसनीय आहे. ऐसे ही प्रयास असेच प्रयत्न दोन देशांच्या लोकांना आणखी जवळ आणतात. मैं ग्रीस मी ग्रीसच्या या विद्यार्थिनींचं आणि त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन अभिनंदन करतो. आजादी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान केलेल्या त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा करतो. साथियों मित्रांनो, मी लखनौला राहणाऱ्या निलेशजींच्या एका पोस्टची देखील चर्चा करू इच्छितो. नीलेश जी ने निलेशजींनी लखनौ इथं झालेल्या एका आगळ्या वेगळ्या ड्रोन शोची खूप प्रशंसा केली आहे. ड्रोन शो हा ड्रोन शो लखनौच्या रेसिडेन्सी भागात आयोजित केला गेला होता. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची साक्ष रेसिडेन्सीच्या भिंतींवर आज भी आजही बघायला मिळते. रेसिडेंसी रेसिडेन्सीमध्ये झालेल्या ड्रोन शोमध्ये भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे वेगवेगळे पैलू जिवंत केले गेले आहेत. जीवंत बनाया गया. चाहे मग ते चौरी चौरा आंदोलन असो, काकोरी काकोरी ट्रेनची घटना असो, या फिर किंवा मग नेता नेताजी सुभाष यांचं दुर्दम्य साहस आणि पराक्रम असो, ड्रोन या ड्रोन शोनं सर्वांची मनं जिंकली आहेत. आप भी आपणही याचप्रमाणे आपल्या शहरातील, गावातील स्वातंत्र्य आंदोलनाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण पैलू लोकांसमोर आणू शकता. इसमें टेक्नोलॉजी यात तंत्रज्ञानाची खूप मदत घेऊ शकता. आजादी का स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्याला स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जगण्याची संधी देतो, उसको अनुभव त्या अनुभवण्याची संधी देतो. ये देश हे सर्व देशासाठी नवे संकल्प करण्याचा, कुछ कर काहीतरी करण्याचा, इच्छाशक्ती दाखवण्याचा प्रेरणादायी उत्सव आहे, प्रेरणादायी संधी आहे. आइए चला, स्वतंत्र स्वातंत्र्य लढ्यातल्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेत राहू. देश के लिए देशासाठी आपले प्रयत्न आणखी मजबूत करत राहू. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, हमारा भारत आपला भारत कई कितीतरी असामान्य प्रतिभावंतांची खाण आहे, जिनका ज्यांचं कर्तृत्व दूसरों को इतरांना देखील काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतं. से ही एक व्यक्ति अशीच एक व्यक्ती आहे तेलंगणाचे डॉक्टर कुरेला कुरेला विठ्ठलाचार्यजी. उनकी उम्र त्यांचं वय 84 वर्ष आहे. विठलाचार्य जी विठ्ठलाचार्यजी याचं उत्तम उदाहरण आहेत की आपल्याला जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तो उम्र तेव्हा वय आडवं येत नाही. साथियों वित्रांनो, विठ्ठलाचार्यजींची लहानपणापासून एक मोठं वाचनालय सुरू करावं अशी इच्छा होती. देश तेव्हा गुलामीत होता. काही परिस्थितीमुळे बालपणाचं त्यांचं हे स्वप्न तेव्हा स्वप्नच राहिलं. समय के साथ काळानुरूप विठ्ठलाचार्यजी पुढे प्राध्यापक झाले. बने त्यांनी तेलुगू भाषेचा सखोल अभ्यास केला और उसी में आणि त्यातच अनेक रचनांची निर्मिती देखील केली. 6-7 साल 6-7 वर्षांपूर्वी
ते पुन्हा एकदा आपलं बालपणीचं स्वप्न साकार करण्याच्या कामाला लागले. त्यांनी स्वतःची पुस्तकं वापरून वाचनालय सुरू केलं. आपली आयुष्याची सगळी कमाई त्यांनी या कामात लावली. हळूहळू लोक सोबत येत गेले आणि योगदान देऊ लागले. यदाद्री भुवनगिरी जिल्ह्याच्या रमन्नापेठ भागातल्या या वाचनालयात आज जवळजवळ 2 लाख पुस्तकं आहेत. विठ्ठलाचार्यजी म्हणतात, अभ्यास करताना त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं ती वेळ कुणावरही येऊ नये. त्यांना आज हे पाहून खूप आनंद होतो की विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन इतर गावातील लोक देखील वाचनालय उभारण्याच्या कामी लागले आहेत. मित्रांनो, पुस्तकं फक्त ज्ञान देतात असं नाही, तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात. पुस्तकं वाचण्याचा छंद एक अवर्णनीय आनंद देतो. हल्ली मी पाहतो की लोक अतिशय अभिमानानं हे सांगत असतात की आपण यावर्षी किती पुस्तकं वाचली. तसंच आता यापुढे मला अमुक पुस्तकं वाचायची आहेत. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे. मीही मन की बातच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या वर्षात वाचलेल्या आपल्याला आवडलेल्या 5 पुस्तकांविषयी सांगावं. यामुळे 2022 मध्ये इतर वाचकांना चांगली पुस्तकं निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळात जेव्हा आपला स्क्रीन टाइम थोडा जास्तच वाढतोय, तेव्हा पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं पाहिजे. यासाठीही आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच माझं लक्ष एका संस्थेनं सुरू केलेल्या लक्षणीय प्रयत्नानं वेधलं. हा प्रयत्न आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वात लोकप्रिय बनवण्याचा आहे. पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे. या संस्थेनं इतर देशांमधल्या लोकांना महाभारताचं महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल, हा अभ्यासक्रम अलीकडेच सुरू झाला असला तरी या अभ्यासक्रमातले विषय तयार करण्याचा प्रारंभ 100 वर्षांपूर्वी झाला होता. जेव्हा संस्थेनं या संबंधित अभ्यासक्रम सुरू केला तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मी या अभिनव उपक्रमाविषयी इथं चर्चा करतो. याचं कारण म्हणजे लोकांना समजलं पाहिजे की आपल्या परंपरेमधले वेगवेगळे पैलू कशा प्रकारे आधुनिक पद्धतीनं प्रस्तुत केले जात आहेत. 7 समुद्रा पल्ल्याडच्या लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा पोहोचेल यासाठी ही नवोन्मेषी कल्पना प्रत्यक्षात आणल्या जात आहेत. मित्रांनो, आज संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीविषयी अधिकाधिक माहिती घेण्यात लोकांची उत्सुकता वाढतीये. वेगवेगळ्या देशांमधले लोक फक्त आपली संस्कृती जाणून घेण्यातच उत्सुक आहेत असं नाही, तर तिचा विस्तार करण्यासाठी सुद्धा मदत करीत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे सर्बियन स्कॉलर डॉक्टर मोमिर निकिच. यांनी एक द्वैभाषी संस्कृत सर्बियन शब्दकोश तयार केला आहे. या शब्दकोशामध्ये समाविष्ट केलेल्या 70,000पेक्षा जास्त संस्कृत शब्दांचा सर्बियन भाषेत अनुवाद केला गेला आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल, ती म्हणजे डॉक्टर निकिच वयाच्या 70व्या वर्षी संस्कृत भाषा शिकल्या आहेत. ते सांगतात की याची प्रेरणा त्यांना महात्मा गांधी यांचे लेख वाचल्यामुळे मिळाली आहे. अशाच प्रकारचं उदाहरण मंगोलियाचे 93 वर्षांचे प्राध्यापक जे गेंदेधरम यांचंही देता येईल. गेल्या 4 दशकांमध्ये त्यांनी भारतातले जवळपास 40 प्राचीन ग्रंथ, महाकाव्य आणि रचनांचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला आहे. आपल्या देशातही अशा प्रकारचा हुरूप दाखवत अनेक जण कार्यरत आहेत. मला गोव्यातल्या सागर मुळेजी यांच्या कामाविषयी माहिती घेण्याचीही संधी मिळाली, ज्यांनी शेकडो वर्ष प्राचीन कावी ही चित्रशैली लुप्त होण्यापासून वाचवण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले.
कावी चित्रकलेत भारताचा प्राचीन इतिहास व्यापलेला आहे. वास्तविक काव याचा अर्थ आहे का अर्थ होता लाल माती. प्राचीन काळामध्ये इस कला या कलेत लाल मातीचा उपयोग केला जात होता. गोवा में गोव्यामध्ये पोर्तुगाल शासन काळात वहां से तिथून पलायन करणाऱ्या लोकांनी इतर राज्यांमध्ये या अद्भुत चित्रकलेचा परिचय इतरांना करून दिला. समय के साथ काळाच्या ओघात ही चित्रकला लुप्त होत होती. मात्र सागर मुळेजी यांनी आता या कलेत नवे प्राण फुंकले आहेत. के इस प्रयास त्यांच्या या प्रयत्नांचं खूप कौतुकही होत आहे. साथ मित्रांनो, एक छोटी सी एक छोटासा प्रयत्न, एक छोटा आपण उचललेलं एक छोटं पाऊल सुद्धा आपल्या समृद्ध कलांचं संरक्षण करण्यासाठी मोठं योगदान देऊ शकतं. अगर हमारे जर आपल्या देशातल्या लोकांनी दृढ निश्चय केला तर देशभरात आपल्या प्राचीन समृद्ध कलांचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्याच्या प्रयत्नांना एका जन आंदोलनाचं स्वरूप येऊ शकतं. मी इथे थोड्याशाच प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. देशभरात असे अनेक प्रयत्न सुरू आहेत. प्रयास हो रहे हैं. तुम्ही याविषयी तुम्हाला असलेली माहिती नमो ॲपद्वारे माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, अरुणाचल प्रदेश के अरुणाचल प्रदेशातल्या लोकांनी साल भर 1 वर्षापासून एक आगळं वेगळं अभियान चालवलं आहे और उसे नाम आणि त्याला नाव दिलं आहे अरुणाचल. अरुणाचल प्रदेश एअरगन सरेंडर अभियान. इस अभियान में या मोहिमेत लोक स्वतःहून स्वमर्जीनं आपली एअरगन समर्पित करीत आहेत. जानते हैं क्यों? कारण काय माहिती आहे? ताकि अरुणाचल प्रदेशात होणारी पक्ष्यांची बेबंद शिकार रोखली जावी, हा या मागचा उद्देश आहे. साथियों, मित्रांनो, अरुणाचल अरुणाचल प्रदेशात 500 पेक्षाही जास्त प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास असतो. इनमें यापैकी काही देशी प्रजातीचे पक्षी तर जगामध्ये इतरत्र कुठेही सापडत नाहीत. मात्र हळूहळू आता जंगलांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. इसे सुधार ही परिस्थिती सुधारण्यासाठी अभी एअरगन सरेंडर मोहीम सुरू आहे. पिछले कुछ गेल्या काही महिन्यांमध्ये पहाड़ डोंगराळ भागापासून ते पठारी प्रदेशापर्यंत, एका समाजापासून दुसऱ्या समाजापर्यंत राज्य में राज्यात चोहीकडे लोकांनी या अभियानाला अगदी मनापासून पाठिंबा दिला आहे. अरुणाचल के अरुणाचलच्या लोकांनी स्वखुशीनं आतापर्यंत 1600 पेक्षा जास्त एअरगन समर्पित केल्या आहेत. मैं अरुणाचल मी यासाठी अरुणाचलच्या लोकांचं कौतुक करतो, करता हूँ. त्यांचं अभिनंदन करतो. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, आप सभी आपल्या सर्वांकडून 2022 2022 या वर्षाबाबत असंख्य संदेश आणि सल्ले सुद्धा आले आहेत. एक विषय है एक विषय नेहमीप्रमाणेच अधिकांश बहुतेक लोकांनी पाठवलेल्या संदेशांमध्ये आहे. स्वच्छ हा विषय आहे स्वच्छता आणि स्वच्छ भारताचा. स्वच्छता का ये संकल्प स्वच्छतेचा हा संकल्प स्वयंशिस्तीनं, सजगतेनं आणि समर्पणानंच पूर्ण होऊ शकणार आहे. हम आपण एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पुनीत सागर अभियानामध्ये याची झलक पाहू शकतो. इस अभियान या अभियानामध्ये 30,000 30,000पेक्षा जास्त एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले आहेत. एनसीसी एनसीसीच्या या छात्रांनी अनेक ठिकाणी समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई केली. प्लास्टिक कचरा काढून तो पुनर्वापरासाठी एकत्रित केला. हमारे बीच आपले किनारे, आपले डोंगर जर स्वच्छ असतील तरच ते फिरण्यालायक असतात. वहाँ साफ सफाई अनेक लोक बहुत से लोग काही ठिकाणी फिरायला जाण्याचं स्वप्न आपल्या आयुष्यभर पाहत असतात. मात्र ज्यावेळी तिथे जातात तो जान त्यावेळी कळत नकळत तिथे कचरा करून येतात. ये हर देश वास्तविक ही प्रत्येक देशवासियाची जबाबदारी आहे की जिथे गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो ते ठिकाण आपल्याकडून तरी अस्वच्छ होऊ नये. साथियों मित्रांनो, मुझे मला साफ वॉटर या नावाच्या एका स्टार्टअप विषयी माहिती मिळाली आहे. जिससे कुछ हे स्टार्टअप काही युवकांनी सुरू केलं आहे. याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीनं लोकांना त्यांच्या परिसरातल्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता या संबंधी माहिती मिळवून देईल. ही गोष्ट म्हणजे स्वच्छता अभियानातलाच तर पुढचा टप्पा आहे. के स्वच्छ लोकांच्या स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण भवितव्याच्या दृष्टीनं या स्टार्टअपचं महत्त्व लक्षात घेऊन इसे एक त्याला एक जागतिक पुरस्कारही मिळाला आहे. साथियों मित्रांनो, एक कदम एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेनं इस प्रयास या प्रयत्नांमध्ये संस्थाएं संस्था असो या सरकार अथवा सरकार सभी सर्वांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
आप सब आपण सर्वजण जाणताच कि पहले की पूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये जुन्या फायली आणि कागदपत्रांचा कितीतरी मोठा ढीग असायचा. जब से सरकार ज्या वेळेपासून सरकारनं कामाची जुनी पद्धत बदलायला प्रारंभ केला फाइल तेव्हापासून या फायली आणि कागदपत्रांचे ढीग डिजिटलीकरण होऊन संगणकाच्या फोल्डरमध्ये सामावले जात आहेत. जितना पुराना जेवढं जुनं आणि वापरात नसलेलं सामान आहे ते सर्व हटवण्यासाठी मंत्रालय आणि विभागांमध्ये विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. इस अभियान से या सफाई मोहिमांमुळे काही रंजक गोष्टी सुद्धा घडल्या आहेत. डिपार्टमेंट ऑफ टपाल विभागानं ज्यावेळी असं स्वच्छता अभियान सुरू केलं तो वहां का त्यावेळी तिथलं जंक यार्ड पूर्णपणे मोकळं झालं. अभी जंकिया आता या जंक यार्डचं कोर्ट यार्ड आणि कॅफेटेरियामध्ये रूपांतर झालं आहे. एक और आणखी एक जंक यार्ड मोकळं झाल्यानं ती जागा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जाऊ लागली. याचप्रमाणे पर्यावरण मंत्रालयानं स्वतःकडच्या मोकळ्या झालेल्या जंक यार्डच्या जागेचं आरोग्य केंद्रामध्ये रूपांतर केलंय. शहरी कार्य मंत्रालय शहरी कार्य मंत्रालयानं तर एक स्वच्छ एटीएम सुद्धा लावलंय. का उद्देश्य याचा उद्देश असा आहे की लोकांनी कचरा द्यावा आणि त्या बदल्यात रोख रक्कम घेऊन जावी. सिविल नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विभागाने पैडों से झाडांची पडणारी सुकलेली पानं आणि जैविक कचरा यांच्यापासून जैविक खत बनवायला सुरुवात केली आहे. ये विभाग हे विभाग वाया जाणाऱ्या कागदांपासून स्टेशनरी सुद्धा बनवण्याचं काम करत आहे. हमारे सरकारी विभाग आपले सरकारी विभागही स्वच्छतेसारख्या विषयांवर असंख्य प्रकारच्या नवसंकल्पना राबवू शकतात. पहले तक काही वर्षांपूर्वी तर असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पनाही केली नसती. लेकिन आज मात्र आज या सर्व गोष्टी व्यवस्थेचा एक भाग बनत चालल्या आहेत. हाच तर देशाचा नवीन विचार आहे आणि या विचाराचं नेतृत्व सर्व देशवासी मिळून करत आहेत. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की मन की बात मध्ये यावेळी सुद्धा आपण अनेक विषयांवर चर्चा केली. हर बार नेहमीप्रमाणेच एक महिन्यानंतर बात आपण पुन्हा भेटणार आहोत, पण 2022 मध्ये हर नई प्रत्येक नवी सुरुवात अपने आपल्याला स्वतःचं सामर्थ्य ओळखण्याची एक संधी मिळवून देत असते. जिन लक्ष्यों ज्या लक्ष्यांची आपण पूर्वी कधी कल्पनाही करू शकलो नव्हतो, आज देश त्यासाठी प्रयत्न करत आहे. हमारे यहाँ आपल्याकडे असं म्हटलं आहे, क्षणशः कणशश्चैव विद्याम विद्या अर्थंच साधयेत. क्षणे क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे कणे नष्टे कुतो धनम. यानी याचा अर्थ असा आहे अर्जित कर की जेव्हा आपल्याला विद्यार्जन करायचं असतं, सीखना हो काही नवीन शिकायचं असतं, करायचं असतं, हमें तेव्हा आपण प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. आणि जब हमें ज्यावेळी आपल्याला धनार्जन करायचं असेल, यानी उन म्हणजेच आपल्याला उन्नती प्रगती साधायची असेल, तर प्रत्येक कणाचा यानी म्हणजेच प्रत्येक स्रोताचा साधनांचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. क्योंकि कारण क्षण वाया गेला तर विद्या आणि ज्ञान निघून जातं, आणि कण नष्ट झाला तर धन आणि प्रगतीचे मार्ग बंद होतात. ये बात ही गोष्ट आपणा सर्व देशबांधवांसाठी प्रेरणा देणारी आहे. आपल्याला तर आणखी खूप काही शिकायचं आहे. नवोन्मेषी संकल्पना राबवायच्या आहेत. नवनवीन लक्ष्य प्राप्त करायची आहेत. इसलिए म्हणूनच आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. हमें आपल्याला देश को देशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येक साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग करायचा आहे. हा तर एक प्रकारे आत्मनिर्भर भारताचाही मंत्र आहे. क्योंकि कारण जब अपने आपण ज्यावेळी आपल्या साधन संपत्तीचा योग्य प्रकारे उपयोग करू, त्यांना वाया घालवणार नाही, तभी तो त्याच वेळी तर आपण स्थानिक गोष्टींची ताकद ओळखू शकू, तेव्हाच तर देश आत्मनिर्भर होईल. इसलिए म्हणूनच चला तर मग हम अपना आपण आपल्या संकल्पांचा पुनरुच्चार करूया, खूप भव्य दिव्य विचार करूया, मोठी स्वप्न पाहूया आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करूया. और हमारे सपने आणि आपली स्वप्न केवल हम केवळ आपल्यापुरती मर्यादित असणार नाहीत. हमारे सपने आपली स्वप्न अशी असतील की ज्यांच्याशी आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास निगडीत असेल. आपल्या प्रगतीमुळे देशाच्या प्रगतीचे मार्ग मोकळे झाले पाहिजेत. म्हणूनच आपल्याला आजच कामाला लागलं पाहिजे, अगदी एकही क्षण आणि एकही कण न गमावता. मला पूर्ण विश्वास आहे की या संकल्पाबरोबरच येणाऱ्या वर्षात देश खूप पुढे जाईल
और 2022 आणि 2022 हे वर्ष एका नवभारताच्या निर्मितीचं सोनेरी पान ठरेल. इसी विश्वास या विश्वासासोबतच आपल्या सर्वांना 2022 वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.